अननोन नंबरवरच्या फोनचे रहस्य. मी आज जी कथा तुम्हाला सांगणार आहे ती एकदम खरी आणि नुकतीच माझ्यासोबत घडलेली आहे. माझं नाव अमित. मी IT मध्ये जॉब करतो. 3 महिन्यापूर्वी एक फ्लॅट घेतला होता. माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे रात्रीचा सहसा मी घरी नसायचो आणि जेव्हा सुट्टी मिळेल तसं मी गावी जायचो. अचानक माझी शिफ्ट चेंज होते आणि मला नाईट शिफ्ट सोडून दिवसाची शिफ्ट भेटते. तसाच मी एका रात्री झोपलो असता मला रात्री बरोबर 2 वाजता एक फोन येतो. अननोन नंबरवरून फोन असतो. मी झोपेत असल्यामुळे मला लवकर समजत नाही. नंतर उठून मी मोबाईल बघतो आणि फोन उचलतो तर समोरून एक बाईचा आवाज येतो. ती मला म्हणते की तू माझ्या घरात का आला, निघून जा माझ्या घरातून. मला काहीच समजत नाही. मी तिला विचारतो, कोण बोलताय तुम्ही? रॉंग नंबर लागला आहे, ठेवा फोन. असं बोलून मी फोन कट करून झोपतो. दुसऱ्या दिवशी मी कामावरून घरी येऊन घर आवरून जेवण करून झोपतो. पुन्हा बरोबर रात्रीचे 2 वाजताच मला फोन येतो. मी फोन उचलून बघतो. अननोन नंबर असंच लिहिलेले असते. मी फोन उचलून हॅलो बोलतो. पुन्हा तोच आवाज, तू माझ्या घरात का आला, निघून जा माझ्या घरातून. यावेळी मी चिडतो. कोण बोलतंय? काय किटकिट आहे यार. हे लोकांची सुखाने झोपून पण देत नाही. अहो, तुम्ही रोज फोन करून तेच बोलता, हे घर माझं आहे. अहो, तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे, ठेवा फोन. असं बोलत मी रागात फोन ठेवतो आणि झोपतो. रात्री उशिरा झोपल्यामुळे मला दुसऱ्या दिवशी खूपच आळस वाटतो. तरी मी कसं बसं काम उरकून लवकर घरी येऊन शांत पडतो. तेवढ्यात मला एक स्वप्न पडते. त्या स्वप्नात मी एका बाईला बघतो. ती खूप विचित्र माझ्याकडे टक लावून बघत असते आणि मला म्हणते, निघून जा माझ्या घरातून, हे घर फक्त माझं आहे, फक्त माझं. असं बोलत ती माझ्या अंगावर धावून येते आणि तेवढ्यात मी घाबरून दचकून उठतो आणि कपाळवरचं घाम पुसतो. तेवढ्यात माझं लक्ष भिंतीवरील घड्याळात जातं. त्याच्यामध्ये बरोबर रात्रीचे 1:55 झालेले असतात. मी उठून बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन पुन्हा झोपायला जातो आणि तेवढ्यात फोन वाजतो. मी पटकन घड्याळ बघतो तर बरोबर 2 वाजलेले असतात. मी फोन पाहतो. पुन्हा तोच अननोन नंबर. मी फोन उचलतो. समोरून पुन्हा तीच बाई तेच म्हणते, तू माझ्या घरात का आला, निघून जा माझ्या घरातून. मी चिडून बोलतो, कोण बोलताय? तुम्ही रोज काय मस्करी लावली आहे का? फोन करून त्रास देता आम्हाला. आणि कोणतं घर आहे तुझं? हे घर, या ना मग समोर. असं मी रागात बोलतो आणि फोन ठेवतो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये काम करत असताना मला अननोन नंबरवरून एक मेसेज येतो. व्हॉईस नोट असते आणि त्यात असते, आज मी तुझ्यासमोर येणार, असा मेसेज आणि सोबत विचित्र हसण्याचा वेगळाच आवाज असतो. मी त्या नंबरवर कॉल लावतो तर फोन बंद येतो. माझ्या मनात थोडी भीती निर्माण होते, कारण मला स्वप्नात पण तेच आणि फोनवर पण तेच दिसले होते. मी मनोमन वैतागलो आणि घाबरलो होतो. मी आज विचार केला की ही कोण मुलगी आहे, तिला मी आज भेटणारच. नक्की काय प्रॉब्लेम आहे तिचा ते तरी बघू. म्हणून मी आज जागण्याचा निर्णय घेतला. मी फोन टेबलावर ठेवून तसाच बसलो. बरोबर रात्रीचे 2 वाजले आणि फोनची घंटी वाजली. अननोन नंबर. मी फोन घेतला आणि बोलणार ते समोरून फक्त श्वासांचा आवाज येऊ लागला. मी बोलणार तेच अचानक माझ्या समोरचा दरवाजा जो बंद होता तो पूर्ण ओपन झाला. दारात एक मुलगी पांढऱ्या कपड्यामध्ये गडद अंधारात निळ्या रंगाच्या धुरात तोंडावर केस घेऊन उभी दिसली आणि ती दारात थांबून फक्त हाताने माझ्याकडे इशारा करीत होती. तिचा चेहरा मला नीट दिसला नाही कारण खूपच अंधार होता. मी काही बोलणार तीच मला म्हणाली, जागा सोड आणि निघून जा इथून. असं बोलत ती खूप जोरात किंचाळली आणि क्षणात नाहीशी झाली. तिला बघून मी घाबरलो.
मी धावत जाऊन दार बंद केले आणि बेडजवळ येऊन आलो. फोनवर मेसेज आला. पुन्हा त्याच नंबरवरून व्हॉईस नोट होती. मी म्हणाले होते ना, मी आज येणार. मी आज आले. मी उद्या परत येणार आणि जाताना तुला घेऊन जाणार. असं त्यात असते. मी घाबरून फोन लांब फेकतो आणि रात्रीभर झोपत नाही. सकाळ झाल्यानंतर सगळ्यात आधी मी शेजारी जाऊन चौकशी करतो. तेव्हा समजते की या फ्लॅटमध्ये एक मुलगी राहत होती, पण काही कारणामुळे तिचा जॉब सुटला आणि तिने घराचे हप्ते थांबवले. मग बँक जेव्हा वसुलीसाठी आली तेव्हा तिने स्वतःला घरात संपवले. 2 वर्षापासून हा फ्लॅट बँकेकडे गहाण होता. मग मी तिचा नंबर मागितला तेव्हा त्यांनी तोच नंबर दिला. मग मी तो नंबर पुन्हा लावला तेव्हा मला समजले की तो नंबर बंद आहे. माझ्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली जेव्हा मी त्या नंबरची पूर्ण हिस्ट्री काढली. तेव्हा मला समजले की या नंबरची सेवा मागील 2 वर्षापासून पूर्णतः बंद आहे.